श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त ज्योतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा शनिवारी 10 ऑगस्ट रोजी होत आहे। या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे। सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून शनिवारी आणि रविवारी श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुजारी यांनी सांगितलं। चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा शनिवारी 10 ऑगस्ट रोजी होत असून ही यात्रा पूर्ण क्षमतेने होणार असून या यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे। त्या दृष्टीने श्रावण षष्ठी यात्रेचे नियोजन करण्यात आले। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यातून सुमारे 3 लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त करून त्यानुसार प्रशासन, देवस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेची तयारी करण्यात आली आहे। यात्रेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर असते, त्यामुळे डोंगरावरील यात्रे दिवशी सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार असून रात्री चोपडाई देवीचा जागर सोहळा होणार आहे। रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता धूपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होणार असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण षष्ठीची मुख्य यात्रा 10 ऑगस्ट रोजी शनिवारी आहे। त्या दिवशी देवीची मुख्य दिवस असून सर्व भाविकांनी शनिवारी उपवास धरावा। रात्रभर मंदिर हे दर्शनासाठी खुले असते भक्तांसाठी। रविवारी सकाळी 7 वाजता धूप आरती होऊन सकाळी लिंबू नारायण राखणीचा नारळ घेऊन पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करून इथून उपवास सोडावा आणि मुख्य दिवस हा शनिवारी आहे 10 ऑगस्ट रोजी। महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।